बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी वांद्र्यातून येते। वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचं हिंसाचारात रूपांतर झालेलं आहे। रागाच्या भरात फेकलेला दगड शेजारी उभ्या असलेल्या प्रवासी निशांत खत्री यांच्या डोळ्याला लागला। रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा एक डोळा कायमचा त्यांना गमवावा लागलेला आहे। या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। वांद्रे ट्रेन घटनेमध्ये जखमी निशांत खत्रीचा धक्कादायक दावा आहे। घटनेनंतर रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्याने तासभर स्टेशनला बसवून ठेवलं। स्टेशन मास्तर येत नाही तोवर रुग्णालयात न घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। घरचे लोक आले तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बँडा स्टेशन आलं की तर एका माणसाने ट्रॅकवर उतरला, तिकडनं त्याने दगड घेतले आणि आतमध्ये येऊन दगडफेक केली। ज्याचं भांडणं त्याला तर काय कोणाला काय झालं नाही, तो दगड माझ्या डोळ्याला लागला, माझा पूर्ण डोळा फुटला। ट्रेनमध्ये माझा पूर्ण डोळा फुटला, रक्त निघत होतं। एवढे लोक होते ट्रेनमध्ये, कोणी मदत नाही केली। एकाने पण पकडलं नाही मला, त्या माणसाला पण नाही पकडलं, चेन पण नाही उघडली। ट्रेन चालू झाली, चालू ट्रेनमधून मी एकटा उतरलोय। तुम्ही तिकडची CCTV फुटेज बघू शकतात। तिकडे एका RPF वाल्यांनी मला पकडलं आणि त्यांनी मला पूर्ण प्लॅटफॉर्म चालवला, या कॉर्नर ते त्या कॉर्नरपर्यंत। त्यात रक्त पूर्ण माझं निघालं। तिकडनं स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला, तिकडे मला 1 तास बसवून ठेवलं। मी तिकडे रडलो, भिका मागले की मला तुम्ही पहिलं हॉस्पिटलला न्या। ते बोलतात मला की नाही, जोपर्यंत स्टेशन मास्टर नाही येणार आणि काय मेमो काहीतरी नाही देणार तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही। दरम्यान पुढची महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावरती 22 वर्षीय सुताराला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडलेली आहे। 30 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता हा सगळा प्रकार घडलाय। रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावरती ही सगळी घटना घडलेली आहे। 3 तरुणांनी मिळून पीडिताला घेऊन धमकावलेला आहे आणि चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम आणि साहित्य हिसकावून नेलंय। रेल्वे सुरक्षा दलाची म्हणजेच RPFची तातडीने तपास मोहीम सुरू झाली आहे। 3 फेब्रुवारी रोजी 2 आरोपींना या संदर्भात अटक केली आहे। 19 वर्षीय अनस शेख हा कथित सूत्रधार असल्याचं कळतंय, मात्र तो अजूनही फरार आहे। फरार आरोपीचा शोध सुरू आहे आणि पुढील तपास सुद्धा पोलिसांकडून केला जातोय। सिक्युरिटी वाढवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पोलीस पाहिजे डब्यामध्ये, कारण काय डब्यामध्येच सगळं टेन्शन होतंय आणि स्टेशनवर तर पोलीस आहेच आणि डब्यामध्ये पोलीस नाही ना, म्हणून भांडण जादा असतं। एकदा इन्सिडेंट झालेला की असं पोलीस लोक आलेले तेव्हा मी घाबरून तिकडनं पळालेली। तर म्हणजे दरवेळेला नाही, एस्पेशली रात्रीच्या टाइमला तर मी प्रिफर नाही करत ट्रॅव्हल करायला, आणि केलं तरी मी मोस्टली लोकेशन पाठवून ठेवते माझ्या पेरेंट्सला, म्हणजे युजली माझ्या फ्रेंड्सला की मी कुठे जाते कुठे नाही। एवढं तर सिक्युअर फील नव्हतं, कारण मी आत्ता चालू केलं तसं, कारण पहिला पण मला एवढा भरोसा नव्हता। और हम लोग ऑफिस के टाइम से निकलते हैं तो टाइम पे निकल जाते हैं घर पे, तो ऐसे इश्यू नहीं है। लेकिन रात का कोई ऐसा अनजान व्यक्ति के साथ तो सब गलत लगता है। पोलिसांनी स्ट्रिक्ट राहायला पाहिजे, थोडं पोलिसांनी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आता, आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस फौज वाढवणं गरजेचं आहे आता। या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी संकेत वरक सध्या आपल्यासोबत आहेत। संकेत, खरं तर वांद्रे असेल किंवा अंधेरी असेल, गजबजलेली खरं तरी रेल्वे स्थानकं असतात, मात्र या दोन्ही ठिकाणी असे प्रसंग घडलेत की पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अमित, आपण जर पाहिलं दोन्ही प्रकार जे आहेत ते खूप जास्त धक्कादायक आहेत आणि कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न इथे निर्माण होतो। या 2 घटना आत्ता घडल्या असं म्हणू, पण आपण जर 2 आठवड्याची जर आकडेवारी काढली, 2-3 आठवड्याची, तर याच्या आधी आणखी एक प्रकरण असं घडलं होतं जे मालाडमध्ये होतं। एका आरोपीने एका प्रोफेसरच्या पोटात असा
एक धारदार शस्त्र खुपसलं होतं, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला 2 आठवडे होत नाहीत. या 2 घटना आपल्यासमोर आल्या. एक आहे अंधेरीची, 30 जानेवारी रोजी ही घटना घडली आणि आपण व्हिज्युअलमध्ये अमित आपल्याला दिसतंय की 9:30 वाजले, गजबजलेले ठिकाण आहे. तो जो पादचारी पूल आहे त्याच्यावरती लोक आहेत आणि त्या लोकांच्या डोळ्यात देखत लोकांच्या समोर 3 लोकांनी एका 22 वर्षीय सुताराला लुटलेलं आहे अक्षरशः. आणि अर्थात आरपीएफ संपूर्ण तपास सुरू करते. त्यातला एक जो आरोपी 19 वर्ष तो अजून देखील फरार आहे. पण जर रात्री 9:30 वाजता म्हणजे अंधेरीसारखं ठिकाण जर 9:30 वाजता जर कोणी गेलं तिकडे तर खूप जास्त गर्दी असते, खूप जास्त गजबजाट असतो. आणि अशा वेळेला जर अशी घटना तिकडे होत असेल, एखाद्याला लुबाडलं जात असेल, एखाद्याला लुटलं जात असेल, तर अर्थात हे कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे जे पोलिसांवरती उपस्थित करण्यासाठी आपल्याला भाग पाडतं. तिची घटना जर आपण पाहिली तर 9:30 वाजता घडली होती. 30 जानेवारी रोजीची घटना होती आणि 3 लोकांनी मिळून एका व्यक्तीला कॉर्नर केलं, पादचारी पुलावरती साईडला घेऊन गेले आणि त्यांना धाक दाखवून त्याच्याकडे जे काही पैसे होते ते त्याच्याकडून लुटण्यात आले आणि ते तिकडून पसार झाले. पण आरपीएफनी जी काही कारवाई केली, काही लोकांना आरपीएफनी ताब्यात घेतलं, पण एक जो आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे. त्याचा सुद्धा आरपीएफ जो आहे तो तपास करते. दुसरी जी घटना घडली आहे ती परवाची घटना आहे. 3 फेब्रुवारीची ती घटना आहे. खरं तर निशांत खत्री नावाचा एक अकाउंटंट, दादरला राहणारा तो अकाउंटंट, तो अंधेरीला कामानिमित्त जायचा. अंधेरीवरून रात्री त्याने 10:40ची लोकल पकडली. लोकल पकडून तो चर्चगेट फास्टची ती लोकल होती, तो दादरला येणार होता. तो लोकलमध्ये चढला तेव्हा त्याला काही भांडणांचे आवाज ऐकू आले. 2 प्रवाशांमध्ये खरं तर भांडणं सुरू होती आणि त्या भांडणांचं रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झालं. त्याचं कारण म्हणजे बांद्रा स्टेशनजवळ जेव्हा ती ट्रेन आली त्यातला 2 जण भांडणे करत, त्यातला एक जो व्यक्ती होता जो सध्या आरोपी आहे योगेश नावाचा, तो ट्रेनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूने नाही तर ट्रॅकच्या बाजूने खाली उतरला तर पटकन ऍक्सेसिबल असतात त्या म्हणजे खडी, आपण जे रेल्वे ट्रॅकसाठी दगड जे आपण म्हणतो त्या खडी असते, ते दगड असतात, ते त्यांनी उचलले आणि कंपार्टमेंटच्या दिशेने तो फेकू लागला. त्यांनी 3 ते 4 खडी फेकली, दगड फेकले आणि जर आपण पहिला चुकला असेल, दुसरा जो लागला तो थेट निशांतच्या डोळ्याला लागला आणि त्याच्यानंतर निशांतने ट्रेनमधून उडी मारली. निशांत ट्रेनमधून बाहेर पडला. त्याचं कारण म्हणजे निशांतशी जो आम्ही बोललो तो निशांतने सांगितले की कोणी मदत करायला तयार नव्हतं, ना आरोपीला कोणी पकडायला तयार होतं, ना निशांतला मदत करायला कोणी पुढे आलं. निशांत खाली उतरला, एक आरपीएफ वाल्याकडे गेला. आरपीएफ वाल्यांनी थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले तिकडच्या. पण निशांतने जो दावा केला तो खूप जास्त धक्कादायक आहे. कारण अगदी धक्कादायक आणि दोन्ही प्रकार खरं तर गंभीर म्हणावे लागतील. आणि या सगळ्या अशा घटनांवरती आळा घालण्यासाठी, त्या घटना न घडण्यासाठी पोलीस नेमकं काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. संकेत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.